सुरुवात करूयात पालघर रेल्वे स्थानकावर झालेल्या मालगाडी अपघाताचा परिणाम पश्चिम रेल्वेवर दिसून येतोय। पहाटेपासूनच डहाणू ते विरार लोकल सेवा ठप्प आहे आणि त्यामुळे या भागातून मुंबईकडे कामासाठी येणाऱ्यांचे कमालीचे हाल होत आहेत। गाड्या बंद असल्यामुळे प्लॅटफॉर्मवर कामावर जाणाऱ्यांची गर्दी वाढू लागलेली आहे। पश्चिम रेल्वेच्या पालघर स्टेशन जवळ काल संध्याकाळी 5:30च्या दरम्यान गुजरातहून मुंबईकडे जाणारी मालगाडीचे डबे घसरल्याने ट्रॅक नंबर 2, 3 आणि 4 हे नादुरुस्त झाले। आजही उपनगरीय सेवा बंद असून अप आणि डाऊनच्या काही ट्रेन रद्द करण्यात आलेल्या आहेत, तर लांब पल्ल्याच्या ट्रेन विलंबाने धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे। सध्या दुरुस्तीचं काम प्रगतीपथावर सुरू असून अजूनही 5 ते 6 तास काम पूर्ण व्हायला लागतील अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे। मालगाडीचे जे डिब्बे आहेत ते घसरले आहेत, त्याचं काम चालू आहे, पण सध्या ते संपलेलं नाही आहे आणि रेल्वे ते काम करते आहे आणि असं वाटतं की आजपर्यंत होईल, पण सध्या ती व्यवस्था आता झालेली नाही आहे आणि रेल्वेला असं प्रार्थना आहे किंवा त्या लोकांनी लवकरात लवकर ते काम संपवावे। रेलवे से कल जो ब्लॉक है, ये तो रेलवे को जो कर्मचारी है आज तक फाइंड आउट करना चाहिए। फिर भी हम लोग कल के बाद आज ड्यूटी जाने के लिए सुबह में अभी तक व्यवस्था नहीं हुआ है, समझ रहे ना। लोकल ट्रेन एक चल नहीं रही, जितने आने जाने वाले ड्यूटी वाले इसी से लोग जाते आते हैं। अभी इंक्वायरी में मैंने किया तो मालूम पड़ा कि बोरीवली के आने वाली है, वो कब आएगी इसकी की ऑथेंटिटी नहीं है। पालघर येथे मालगाडीचा झालेल्या अपघातामुळे दुसऱ्या दिवशी देखील रेल्वे सेवा विस्कळीत असलेली पाहायला मिळते। डहाणू ते विरार रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प असून विरार चर्चगेट मार्गावरील गाड्या या सुरळीत धावतायत। विरार डहाणू रेल्वे सेवा पुढील सूचना येईपर्यंत बंद राहतील अशी अनाउन्समेंट विरार रेल्वे स्थानकात करण्यात येते। त्यामुळे लांब पल्ल्याच्या एक्सप्रेससह लोकल सेवेला या अपघाताचा मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय। पालघरमध्ये मालगाडीचे डबे घसरल्यामुळे या ठिकाणी डहाणू ते विरार पर्यंतची लोकल आहे पूर्णपणे ठप्प आहे। मी आता विरार रेल्वे स्थानकात आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ही गाडी लोकल गाडी जी आहे ती या ठिकाणी उभी करून ठेवलेली आहे, परंतु लोकांचं असं म्हणणं आहे की ह्या ज्या लोकल आहे जो एक मार्ग चालू आहे त्या मार्गावरून चालू ठेवा। जो येणारा मार्ग आहे त्या येणाऱ्या मार्गावरून जे केळवा रोड स्टेशन आहे या स्टेशन वरून तुम्ही पुढचा जो मार्ग आहे त्या मार्गावरून त्या मुंबईसाठी येणारे चाकरमाने आहेत त्यांच्याकडे तुम्ही त्या ठिकाणी रेल्वे सोडले पाहिजे अशी रेल्वे प्रवाशांची मागणी आहे। परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर आपण प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी झालेली आहे। चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झालेले आहे आणि या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने डहाणूकडे जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत सर्व रद्द केलेल्या आहे। या ठिकाणी ज्या मेलगाड्या येत आहेत, या मेलगाड्या ज्या येत आहेत त्याच्यामध्ये ते सुद्धा विलंबाने येतात, त्यामुळे चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झालेले। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर हे काम करायला होतं। या ठिकाणचा जो रेल्वे ट्रॅक आहे अतिरिक्त रेल्वे ट्रॅक या ठिकाणी जर असता तर आज रेल्वे प्रवाशांचे हाल झाले नसते असं सुद्धा या ठिकाणी रेल्वे प्रवाशांचं म्हणणं आहे। परंतु रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप या ठिकाणी रेल्वे प्रवासी करत आहे। रेल्वे प्रवाशांचं नेहमीच दुखणं आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ही गर्दी आहे। मुंबईकडे जाणारे जे चाकरमानी आहेत त्यांना नेहमीच आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। रेल्वे प्रशासन या ठिकाणचे ज्या रेल्वे आहेत गाड्या आहेत त्या कधी वाढवतील असा प्रश्न सुद्धा रेल्वे प्रवासी विचारत आहे। शासन याकडे कसं लक्ष देते हे आता पाहावं लागेल। विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, विरार। आणि यावरच अधिक बोलण्यासाठी रेल्वेचे पीआरओ सुमित ठाकूर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सुमित जी, रेल्वे सेवा ही विस्कळीत झालेली आहे विरार ते डहाणू, साधारण ही सेवा पूर्ववत येण्यासाठी किती वेळ लागेल अजून? कल जो है शाम को करीब 5:08 पे ड्रिलमेंट हुआ था गुड्स ट्रेन का, जिसमें 6 वैगन अफेक्टेड हुए थे। उसके बाद हमारी अपलाइन की जो सेवा है जो मुंबई दिल्ली रूट है उस पर प्रभावित हुई है और रात भर इसमें रिस्टोरेशन का काम बड़ी तेजी से चला है। जो अफेक्टेड वैगन्स हैं उनको हमने क्रेन की हेल्प से हटा दिया है, साइट को क्लियर कर दिया। साइट पे जो डैमेज स्लीपर्स और रेल्स हैं उनका रिप्लेसमेंट का काम भी बड़ी तेजी से चल रहा है। करीब 300 के आसपास हमारी वहाँ पे लेबर डिप्लॉयड है। हमारे सीनियर ऑफिसर्स डीआरएम अपनी टीम के साथ साइट पे मौजूद हैं। साथ ही साथ जो हेवी मशीनरी होती है जैसे क्रेन्स
जेसीबी, हाइड्रा, पोकलेन वो भी साइट पे डिप्लॉय कर दी गई है भारी मात्रा में। 300 के आसपास, जैसे मैंने बताया, मैन पावर भी डिप्लॉय किया गया है। आज दोपहर तक इस ट्रैक के रिस्टोर हो जाने की भी संभावना है। मीनवाइल जो पैसेंजर्स को कुछ इनकन्वीनियंस हो रही है, तो अभी तक करीब 30 के आसपास ट्रेन को कैंसिल किया है, लेकिन हमने अभी टेम्पररी सिंगल लाइन इंट्रोड्यूस कर दिया है, जिससे ट्रेन मूवमेंट जो आपके भी है उसको डाउन के थ्रू पास करवा दे रहे हैं। ट्रेन मूवमेंट में थोड़ी डिले है लेकिन चालू है। यहाँ पे जो लोकल गाड़ियां हैं, वो लोकल ट्रेन हैं, वो प्रभावित रहेंगी रिस्टोरेशन होने तक। ये अपडेट है अभी तक का। ओके सुमित जी, अजून किती वेळ साधारण लागू शकतो? दोपहर तक, मैंने बताया दोपहर तक इसको रिस्टोर करेंगे। और जो इसके अलावा जो लॉन्ग डिस्टेंस ट्रेन है उसका हम लोग हॉल्ट भी दे रहे हैं इन स्टेशन पे। जो लॉन्ग डिस्टेंस ट्रेन है उसको हॉल्ट दे रहे हैं, जिससे कि यात्री धानू और विरार के बीच में यात्रा कर सकें। बरं सुमित जी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी आणि ही माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी। तर साधारण अजून 5 ते 6 तास सेवा पूर्ववत होण्यासाठी लागू शकतात असं रेल्वेच्या पीआरओनं म्हटलेलं आहे। थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी राहुल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, काल संध्याकाळपासून ही रेल्वे सेवा विस्कळीत झालेली आहे। आज सकाळ झाली, नागरिकांना कामाला जायचं असतं मुंबईच्या दिशेनं, मात्र तरीही सेवा पूर्ववत झालेली नाहीये। आपण पीआरओ यांच्याशी देखील बातचीत केली। अजून साधारण 5 ते 6 तास लागू शकतात, काय नागरिकांचं आता म्हणणं आहे? नक्कीच प्राजक्ता, आपण बघितलं तर काल संध्याकाळी 5:30 वाजता ही दुर्घटना जी आहे ती घडलेली आहे। सध्या पालघर रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणावर काम जे आहे ते सध्या युद्धपातळीवर सुरू केलेलं पाहायला मिळते। आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी काम जे आहे ते सध्या दुरुस्तीच्या हाती घेण्यात आलेलं आहे। एकूणच जवळपास 15 तास उलटून गेले, मात्र अजूनही पश्चिम रेल्वेचा खोळंबा जो आहे तो पाहायला मिळतोय। डहाणू पर्यंतची जी लोकल सेवा आहे ती पूर्णपणे ठप्प आहे। अप आणि डाऊन मार्गावरील या दोन्ही मार्गावरील लोकल ज्या आहेत त्या सध्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। तर ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्यांना पालघरमध्ये, जसं पीआरओनी सांगितलं की सगळ्याच रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सध्या काम जे आहे ते सुरू आहे। जे डबे घसरले ते काढण्याचं काम असेल किंवा मग जे रेल्वे रूळ जे आहेत ते उखडलेले आहेत ते दुरुस्त करण्याचं काम जे आहे ते सध्या मोठ्या प्रमाणावर युद्धपातळीवर या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। मात्र अजूनही हे सगळी दुरुस्ती जी आहे ती करण्यास काही विलंब लागणार आहे। मात्र या सगळ्यात प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसत आहेत। चाकरमानी जे मुंबईकडे दाखल होणार होते सकाळी, त्यांचे मोठे हाल होत आहेत। आपल्यासोबत सध्या डहाणू वैतरणा सेवाभावी संस्थेचे जे सहसचिव आहेत प्रथमेश, ते मला सांगा कशा पद्धतीने सध्या प्रवासी असतील किंवा या भागातील चाकरमानी असतील, विद्यार्थी असतील, यांना त्रास सहन करावा लागतो? साधारणतः काल 5:30च्या दरम्यान हा अपघात झाला आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली। 5.5 तासानंतर पहिली एक मेल एक्सप्रेस गाडीला हॉल्ट देण्यात आला आणि अनाउन्समेंट केली की पुढील काही विरारपर्यंतची स्थानकात सर्व ठिकाणी हॉल्ट देण्यात आला। पण ज्यावेळी प्रत्यक्ष गाडी जेव्हा स्थानकात आली तर मधून कोणत्याही प्रकारचे दरवाजे उघडले गेले, खूप गोंधळाचं वातावरण होतं। रेल्वे प्रशासन, जीआरपीएफ, आरपीएफ हे सगळे हस्तल दिसत होते। बराच काळानंतर दरवाजे उघडले गेल्यानंतर आता लोकांनी असं सांगितलं की रेल्वेने त्यांना सांगितलं होतं की डोर लॉक करतो, आगे के सब स्टेशन पे हॉल्ट आहे। ही रेल्वेची दुटप्पी भूमिका आजही 15 तास होऊन गेलेले आहेत। प्रवाशांचे हाल तसेच आहेत। आम्ही सातत्याने मागणी करतो की पुढील जे स्थानक आहे केळवा रोड स्थानक, त्या केळवा रोड स्थानकावर एखादी लोकल गाडी आणून पुन्हा मुंबईच्या दिशेने सोडणं शक्य होतं, पण ते अजूनही त्या मागणीला त्यांनी म्हणजे प्रतिसाद दिलेला नाहीये। प्रवाशांचे हाल होत आहेत ते तसेच सुरू आहेत आणि रेल्वे प्रशासनाचा कोणताही अधिकारी ती दखल घ्यायला किंवा स्वतः बोलायला सुद्धा पुढे येत नाहीये। ज्या बस सेवा काल रात्री उशिरा सुरू केलेल्या प्रवाशांच्या पर्यायी म्हणून त्यांची सध्या काय परिस्थिती आहे? आपल्याला माहिती आहे की मुंबई अहमदाबाद हायवेवरती रिपेअरिंगचं काम सुरू आहे। 3-3, 3.5 तासाचा जाम सुरू आहे। आपण ज्या काही काल बसेस पाठवल्या त्यांना तिकडे पोहोचवण्याचे 3 ते 3.5 तास लागत होते। त्याच्यामुळे प्रवाशांना तो पर्याय सुद्धा फारसा प्रभावी ठरणारा नव्हता। म्हणून आम्ही पुन्हा एक मागणी करतो त्यांच्या रेल्वे प्रशासनाकडे की जे पुढील स्थानक आहे केळवा रोड, त्या स्थानकावरून किमान एखादी लोकल ट्रेन मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात यावी। कमीत कमी 3 ते 4 हजार लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो। नक्कीच मागील 15 तासापासून ह्या वाहतूक खोळंबा जो आहे पश्चिम रेल्वेचा तो झालेला पाहायला मिळतोय। चाकरमानी असतील किंवा विद्यार्थी असतील यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत। त्याच्यामुळे रेल्वे प्रशासन असेल किंवा प्रशासन असेल यांनी पर्यायी जो आहे तो द्यावा अशी मागणी जी आहे ते आता प्रवाशांकडून करण्यात येते। बरं राहुल, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।